श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर सकाळी सकाळी आज स्वामींच्या दर्शनाने व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. सकाळची वेळ आणि मस्त असं तुम्हाला स्वामींचं दर्शन देते. आणि ह्यांनी आत्ताच स्वामींची पूजा वगैरे केली आणि खूप छान असं आरती वगैरे केलेली आहे. तर स्वामींची पूजा झाल्यानंतर घरामधलं वातावरण खूप छान प्रसन्न होतं. सकाळी फरशा पुसून घेतल्या होत्या. सकाळी सकाळी फरशा पुसून घेतल्या, स्वामींची पूजा झाली. घरामध्ये खूप प्रसन्न असं वाटतं. त्याचबरोबर मी गॅसची पूजा करून घेतली आणि स्वामींना इथं नमस्कार वगैरे करून घेते. सगळ्या घरामध्ये धुरी फिरवून घेतली. सकाळी सकाळी माझं हे सर्वात अगोदरचं काम जे आहे ना ते असतं. ह्यांची स्वामींची पूजा झाल्यानंतर स्वामींना नमस्कार करून घेणं, त्याचबरोबर सगळ्या घरामध्ये कापराची धुरी फिरवणं आणि आजची सुंदर रांगोळी दारामधली. तर रांगोळी कशी काढलेली आहे ही काही शेअर केलेली नाही, एखाद्या व्हिडिओमध्ये नंतर करेन. खूप सुंदर अशी दारामधली रांगोळी, त्याचबरोबर उंबरा पूजन. तर खूप बघा, जर असं घरामधलं सकाळचं रुटीन असेल आपलं तर घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं. सकाळी दिवसाची सुरुवात जर एवढी सुंदर असेल तर दिवस किती सुंदर जात असेल विचार करा. खूप भारी वाटतं. आणि सकाळी सकाळी उंबरा सुशोभित केला, दारामध्ये सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर मग देवपूजा वगैरे करत असते. तर छान अशी दारामधली रांगोळी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर बघू शकताय, खूप सुंदर आणि रेखीव रांगोळी आलेली आहे. एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करेन कशी काढलेली आहे. तर त्याचबरोबर सकाळी सकाळी चहा ठेवलेला आहे. आणि सकाळी रोज बघा, मला काय होतं, ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, पित्ताचा प्रॉब्लेम आहे. ज्या ज्या ताईंना पित्त होतं, ॲसिडिटी होते, त्या ताईंनी रोज सकाळी 1 चमचाभर तूप प्यायचं आमोशापोटी. त्याने काय होतं, पित्त कमी होतं आणि ॲसिडिटीसुद्धा होत नाही. तर इकडे थोडासा चहा घेत असते सकाळी सकाळी. चहा घेतलं म्हणजे बाकीच्या कामाला तरतरी येते. त्याचबरोबर नाश्त्याला मटकी करायची आहे. समर्थ जिमवरनं आला होता, त्याला लागली होती भूक. तर पटकन काय होईल असं म्हटलं मटकीचा सगळ्यात नाश्ता हेल्दी असतो. तर इकडे साधी सिंपल पद्धतीनं कांदा तळून घेतलेला आहे, कढीपत्ता टाकला, त्याचबरोबर शेंगदाणे, हळद, मीठ टाकले आणि मस्त अशी मटकी करून दिली समर्थला आणि समर्थाच्या पप्पाला. समर्थाच्या पप्पाचा तर सकाळचा नाश्ता अगोदरच झालेला होता. ते काय करतात, आपले काजू बदामाचे जे ड्रायफ्रूट लाडू आहेत ना ते खातात, 2 लाडू, एक अर्धं कुठलं तरी फळ, आणि त्याचबरोबर चहा वगैरे घेत नाहीत ते. आणि असं काहीतरी नाश्ता केला तर ते खातात. म्हणजे त्यांचा सकाळचा नाश्ता पूर्ण व्यवस्थित असा पौष्टिक नाश्ता असतो. त्यानंतर बघा, मी मस्त अशी शिवलिंगाची पूजा करून घेतली. रोजची आपली नेहमीप्रमाणे पूजा झाली, देवपूजा झाली. खूप म्हणजे खूप मस्त असं प्रसन्न वाटतं बघा अशी पूजा झाल्यानंतर. आणि बघू शकताय, तुम्हाला माझी देवपूजा दाखवते फायनली. आणि मस्त अशी आपल्या महादेवाची सुद्धा पूजा. तर आज ओमची रांगोळी काढलेली आहे आणि आपल्या कुलदेवीच्या कलशाकडे तर बघितल्यावर तर अतिप्रसन्न वाटतं. चला, तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला? श्री स्वामी